नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदा होळीला चंद्रग्रहण आलेलं आहे. आता हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी आले की कधी दिनाच्या दिवशी? बघा, यावर्षी पहिलं चंद्रग्रहण हे खग्रास चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. तर मग हे चंद्रग्रहणाची वेळ, काळ, कधीपासून पाळायचे, पुण्यकाळ कुठला, चंद्रग्रहण जर होळीला आला आहे तर होळी कधी साजरी करावी, बघा याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे ती लक्षात घ्यायची आहे की नेमकी कधी आहे होळी. 2 मार्चला आहे की 3 मार्चला आहे. आणि 2 मार्चला संध्याकाळी 5:56 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि 3 तारखेला संध्याकाळी 5 वाजता संपणार आहे. आता पौर्णिमेचा जो काळ आहे तो 5:56 म्हणजे 6 वाजेपर्यंत पौर्णिमा लागते. आता मग ती आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते. मग जर बघायला गेलं तर पौर्णिमा किंवा जी काही होळी साजरी करणार आहे ती आपण दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 तारखेला करणार आहोत. पण 3 तारखेला चंद्रग्रहण असल्यामुळे आपल्याला होळी कधी साजरी करावी? होळी आपल्याला 2 तारखेला 6 वाजेनंतर पेटवायची आहे. मग ती तुम्ही सामूहिक ठिकाणी जाऊन तुम्ही होळीची पूजा करू शकता किंवा तुमच्या घराच्या समोर जर तुम्ही होळी पेटवत असाल तर तिथे तुम्ही पूजा करू शकता. पण लक्षात घ्या, होळीची पूजा ही आपल्याला 2 तारखेलाच करायची आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व झाला. आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आहे की 3 तारखेला होळी करायची नाही तर मग 2 तारखेला होळी आपल्याला साजरी करायची आहे. आता जे काही भारतात दिसणार आहे खग्रास चंद्रग्रहण हे कधी आहे, तर त्याचा मोक्षकाळ कधी आहे, पुण्यकाळ कधी आहे, काय नियम आहेत, जे काय पालन करायचे आहेत गर्भवती स्त्रियांनी आणि सर्वांसाठी खास असं. बघा, जास्त घाबरून जाता कामा नाही. बघा, प्रेग्नेंट असल्यास चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण येतच, त्यात काही नाही. पण नियम पाळले तर तुम्हाला थोडक्यात सांगते की आधी काय करायचं. धुलीवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे हे लक्षात घ्या. करी दिन याच दिवशी आपण आपल्याला पितरांची सेवा करत असतो. करी दिनाला आपण आपले पितर जेवू घालत असतो, ज्याला आपण टाकसुद्धा म्हणत असतो. त्यांना जेवू घालत असतो. ते आपल्या घरात एक मृत व्यक्तीचा टाक तयार असतो, तो वीर जीव घालत असतो. तर तो जो काळ आहे ना, मग या करी दिन असे म्हणतात. असल्यामुळे वीर कधी जीव घालायचे, तर बघा, तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे करी दिनाच्या धुलीवंदनाला तुम्ही वीर जीव घालायचे. लवकरात तुम्ही वीर जीव घालू शकता. पण आता काय झालं आहे की लक्षात या ग्रहणाचा जो काळ आहे ना तो आपण 9 तास आधीच पाळत असतो. आता ज्या ग्रहणाचा काळ आहे तो काळ मी तुम्हाला सांगते. बघा, चंद्रग्रहण हे 3 मार्चला दुपारी 3:20 सुरू होत आहे आणि संध्याकाळी 6:46 संपणार आहे. चंद्रग्रहणाचा जो सूतक काळ आहे तो ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. म्हणजेच खरं तर जो काही सूतक काळ आहे तो सूर्योदयापासून संध्याकाळी 6:47 आपल्याला ग्रहणाचे वेदादी नियम काय आहे ते तुम्हाला पाहायचे आहेत. आता ग्रहणाचा पुण्यकाळ काय आहे, तर ग्रहणाचा पुण्यकाळ हा 3 तारखेला 6:20 ते 6:46 असणार आहे. आता काही लोक ग्रहण पाळत नाहीत, काही लोक जे असतात ते ग्रहण पाळतही नाहीत आणि मानतही नाहीत. जे पाळत नाहीत ते मानत नाहीत त्यांनी करू नये. पण ज्या महिला लहान बाळ आहेत किंवा एखादी आजारी व्यक्ती आहे त्यांच्यासाठी काही नियम आहेत. सगळ्यात आधी स्वतःची काळजी घेणं. बऱ्याच ठिकाणी नियम पाहिले जातात की गर्भवती महिलांना अगदी पाणी प्यायत नाहीत, ते खात नाहीत. काही महिलांनी जर गर्भवती असाल तर तुम्ही तो जो काळ असेल तो दुपारी म्हणजे 3च्या दरम्यान किंवा अगदी दुपारी तुम्ही 3 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत तुम्हाला गोळी सांगितली असेल तर तुम्ही बिनधास्त गोळी खा. जर ज्यांना नियम आहेत, डॉक्टरांनी काही सल्ले दिलेले आहेत, तर जे काही डॉक्टरांनी नियम पाळायला लावले आहेत, पथ्य पाणी दिलेले आहेत, त्यांनी ग्रहणाच्या फंद्यात पडायचं नाही. जे डॉक्टरांनी सांगितले आहे ते करायचं, त्याचं सगळं चांगलं होतं. म्हणजे बाळ पण व्यवस्थित आहे आणि सुदृढ चांगलं असेल, काही अडचण होणार नाही. त्यांनी नियम पाळायची गरज नाही. आता नेमकी नियम कधी पाळायचे हे सुद्धा महत्त्वाचे. तर बघा, आपल्याला नियम जे काही आहेत ते खरं सूर्योदयाच्या आधीच म्हणजे सूर्योदयापासून नियम पाळायचे असतात. पण तरीसुद्धा तुम्ही जो 3:20 जो काळ आहे ते
तेपर्यंत तुम्ही नियम आता म्हणजेच तुम्हाला तहान लागली पाणी पिऊ शकता, तुम्हाला भूक लागली तर तुम्ही खाऊ शकता, घरात फिरू शकता, काही अडचण नाही. बऱ्याच महिला तर ग्रहण पण पाळतात, ज्यांना वाटतं त्यांनी पाळणे ग्रहण बघतात, पण ज्यांना वाटत नाही की त्यांना बघायचं नाही त्यांनी बघत नाहीत, त्यांनी अजिबात बघू नये. आता नियम काय आहेत तर फक्त एखाद्याला जर वॉशरूमला जायचं असेल, एखादी स्त्रीला, कारण अर्थात आपलं पोट हे खूप फुगलेलं असतं, म्हणजे आपल्या गर्भामध्ये हे बाळ असतं, त्यामुळे काय तर तुम्ही अर्थातच भरलेलं असतं, म्हणजेच आता एक गर्भ असतो, त्यामुळे आपल्याला वॉशरूमला जाणं तर हे वारंवार होतं. मग अशा वेळेस अजिबात नियम पाळायचे नाही. तुम्ही वॉशरूमचा वापर करू शकता, तुम्ही टॉयलेटला वॉशरूमला जाऊ शकता, काय करायचं नाही. तुम्हाला सांगते आता, आम्ही झोपू शकतो का? तर नक्कीच तुम्ही झोपू शकता, डोळे बंद करून झोपू शकता का? तुम्ही डायरेक्ट बेडवर पडू शकता का? शक्यतो झोपायचं नाही नाही आहे. आपल्याला नामजप करायचा आहे, परमेश्वराची सेवा करायची आहे. म्हणजे काय तर 3 वाजून पावणे 6पर्यंत 7पर्यंत तुम्ही पडून राहा, रिलॅक्स राहा. फक्त आता काही ठिकाणी म्हणतात असं की मांडी घालायची नाही, पायावर आडी ठेवायची नाही. तर बघा, तुम्हाला मांडी घालून बसायचं असेल तर तुम्ही मांडी घालून बसा, पायावर आडी ठेवायची असेल तर पायावर आडी घालून ठेवून बसा. पाय डायरेक्ट सरळ करून बसलं तरी काही अडचण नाही. आता अशा वेळेस काय म्हणतात, जे काही कट करायच्या वस्तू असतात, चाकूने एखादी वस्तू कट करू नये किंवा विळीने एखादी वस्तू कट करू नये, कात्रीने एखादी वस्तू कापू नये, तर ते आपल्याला पावणे 6पर्यंत छोटे छोटे नियम आहेत ते पाळायचे असतात. कापणं झालं, चिरणं झालं, एखादी गोष्ट कट करणं झालं तर ते तुम्हाला पाळायचं आहे. त्याचबरोबर एखाद्याची वेणी घालणं आहे किंवा ज्याला आपण गाठ म्हणतो तीसुद्धा आपल्याला बांधायची किंवा स्वतःची वेणी घालणं किंवा केस विंचरणं, असं करून केस विंचरणं, अशा गोष्टी तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. पण हे पाळणं खूप महत्त्वाचं आहे. बाकी तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही खाऊ शकता, तुमची गोळी घ्यायचा टाईम असेल तर तुम्ही गोळीसुद्धा खाऊ शकता, पाणी पिऊ शकता, काहीच अडचण नाही. ज्याचं सगळंच चांगलं आहे त्यांनी काय करावं तर त्यांनी 3 ते 6 पावणे 6पर्यंत आपण पावणे 7पर्यंत शक्यतो नाही खाल्लं तरी चालेल, पण ज्यांची इच्छा आहे त्यांनी बिनधास्त खावं, काही होत नाही. आता सेवा काय करायच्या आहेत तर बघा, ग्रहण काळामध्ये कोणत्या सेवा करायच्या आहेत तर तुम्ही खुर्चीवर बसा, सोप्यावर बसा, रिलॅक्स बसा. जे तुमच्याकडे ग्रंथ आहेत, ते तुम्हाला मंत्रस्तोत्र आवडतात ते तुम्ही त्याचं पठण करू शकता. मेन म्हणजे गर्भावर हात ठेवून पठण करायचं. तुम्हाला सांगते, पठण करायचं, रामरक्षा म्हणा किंवा रामरक्षा म्हणा, महामृत्युंजय मंत्र म्हणा किंवा कोणताही तुम्हाला जो जमेल तो तुम्ही करू शकता. 3 ते 3.5 तासाचा जो टाईम असणार आहे, मग त्यामध्ये 2.5-3 तासाचा जो काही टाईम असणार आहे, त्यामध्ये तुम्ही इतका काय करणार आहात तर आपण रामरक्षा आवडते तर तुम्ही रामरक्षा म्हणा. जे काही तुम्हाला आवडते ते तुम्ही देवाचे एखादे गाणे म्हणा, एखादं भजन आवडत असेल तर ते सुद्धा करू शकता किंवा तुम्ही स्वामी चरित्राचं सारामृत पठणसुद्धा करू शकता किंवा कालभैरव अष्टक म्हणू शकता किंवा रुद्रपठणसुद्धा करू शकता किंवा रामरक्षा 11 वेळासुद्धा म्हणू शकता. मस्त गर्भावर हात ठेवायचा, पोटावर हात ठेवायचा आणि आपण म्हणू शकता. आपलं बाळ पण ते ऐकू शकता. आपल्या शरीराचं संरक्षण व्हावं यासाठी आपण रामरक्षा करणं खूप महत्त्वाचं आहे. तर रामरक्षासुद्धा तुम्ही तुमच्या गर्भावर हात ठेवून म्हणू शकता. कालभैरव अष्टकम एकदा पठण करावं. महिला व रुद्रपठण, आपल्याला शिवपिंडीवर अभिषेक वगैरे काही करायचं बरं का. सोप्यावर बसून या सगळ्या सेवा करायच्या आहेत. कालभैरव अष्टकम झालं की शिवमहिम आणि शिवचालिसा झाल्यावर त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टकम, ज्या काही सेवा तुम्हाला आवडतात त्या तुम्ही किंवा नित्यसेवा किंवा श्री स्वामी समर्थ लिखित नामजपसुद्धा करू शकता. आता किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामृताचं पठणसुद्धा करू शकता. म्हणजेच आता एक तुम्ही मनातल्या मनातसुद्धा म्हणू शकता किंवा तुम्हाला ऐकू येईल अशा अवस्थेतसुद्धा तुम्ही म्हणू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. बाकी कुठलं काही नाही, मोठे नियम पाळायची गरज नाही. लक्षात घ्या, तुमच्या शरीरापेक्षा कुठलाही नियम महत्त्वाचा नाही किंवा ग्रहण महत्त्वाचं नाही. आणि डॉक्टरांनी जर तुम्हाला झोपून सांगितलं आहे तर तुम्ही थोडा वेळ झोपू शकता, उठू शकता, चालू शकता, फिरू शकता, काही खाऊ शकता, पिऊ शकता. की ग्रहण आपलंच मोठं आपल्याला सांगत असतं की ग्रहण असलं की थोडेसे
थोडेसे पडदे वगैरे खाली घ्या. तुम्हाला जर तसं करायचं असेल तर पडदे वगैरे किंवा खोलीत सेफ साईडला तुम्ही बसून नाम जप करू शकता. थोडंसं तुम्हाला काय वाटत आहे, पुस्तक वाचू शकता, ग्रंथ वाचू शकता, जे तुम्हाला आवडतं ना ते तुम्ही करू शकता. लहान मुलांच्या बाबतीत आता एखाद्या बाळाला जर आपण 2.5-3 तास तसं नाही ठेवू शकत. त्याला भूक लागली, त्याला खायला द्या, त्याला पाणी प्यायला द्या, काही होत नाही. तुम्हाला आपल्या बाळाला जर भूक लागलेली आहे, आपण एवढे नियम वगैरे पाळत नाही, कारण लहान मुलांना थोडंसं त्यांची काळजी घ्यायची असते. आणि बघा, याचबरोबर काय करायचं आहे तर चंद्रग्रहण होत आहे ना, तेव्हा पृथ्वीवरील ज्या काही व्हायब्रेशन आहेत ते काही आपलं रोज रुटीन आहे ना ते थोडंसं बदलत असतं. चंद्रग्रहण झालं, सूर्यग्रहण झालं, ते बदलत असतं आणि त्यामुळे जे सूक्ष्म जीवाणू आहे, जे थोडेसे घातक असतात, त्यांचा जो काही वावर आहे ना तो जास्त प्रमाणात होत असतो. तुम्ही बघितलं का आपल्या घरात आपण ग्रहण काळात पाण्याची काही असेल, एखादं काय असते ना, हंडा असेल ना, पंचपात्री असेल ना, भरून ठेवतो आपण. त्यावर तुळशीचे पानं टाकतो आणि एखादा स्वयंपाक केला आहे तर तुळशीचे पान टाकतो. घरात मीठ आहे, तुळशीचे पान टाकतो का? जो काही जीवाणू किटाणू फिरत आहे जास्त प्रमाणात, तर ते आपल्या पाण्यात जाणार नाहीत. आणि तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असते, मग त्यामुळे ते पाणी आपण पित नाही. खरं तर ते कारण असतं. म्हणून ग्रहण काळात खाऊ नये, पिऊ नये. सूक्ष्म जीवाणूंचा वास खूप जास्त प्रमाणात असतो, संभ्रम करत असतो आणि त्यामुळे आपल्याला तो त्रास वाहतो, आपण आजारी पडतो. म्हणून लहान बाळ, वृद्ध किंवा प्रेग्नेंट महिला आहेत त्यांना काही नियम सांगितले असतात. बाबा तू खाऊ नकोस, तू असं करू नकोस, तू फिरू नकोस, जास्त वेळ एका ठिकाणी बसू नको. जे पुरुष मंडळी कामावर जातात त्यांना काही होत नाही, तर तेच त्या पुरुषाने नियम पाळले नाही तरीही काहीच प्रॉब्लेम होत नाही. पण ज्यांना नियम पाळायचे त्यांनी पाळावे आणि ज्यांना पाळायचे नाही त्यांनी बिनधास्त पाळू नये. पण शक्यतो सगळं फॉलो करू शकतात, काही अडचण नाही. प्रेग्नेंट महिलांना सांगते, घाबरू नका. तुम्हाला खायला सांगितलं तर तुम्ही थोडं थोडं खाताना पण मऊसूद पदार्थ खावं. जास्त असे पदार्थ खाऊ नये की मग तुम्ही खिचडी वगैरे सॉफ्ट पदार्थ असेल तर ते तुम्ही खाऊ शकता. आता बाकी कुठलेच नियम नाहीत, ते तुम्ही व्यवस्थित स्वतःची काळजी घेऊन देवाला स्मरून तुम्ही सेवा करू शकता. छानपैकी आपल्याला ग्रहणसुद्धा छान पद्धतीने पार पाडायचं आहे. फक्त ज्या काही गोष्टी असतात त्या खरं पाठीमागच आहे, कारण पण असतं. सूक्ष्म जीवाणू, किटाणू यांचा संभ्रम होत असतो. प्रेग्नेंट महिलांनी काहीच नियम नाही, फक्त चिरणं, कापणं या गोष्टी पाळायच्या आहेत. बाकी तुम्ही काही नियम पाळू नका. तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही खाऊ शकता, तहान लागली असेल तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा पिऊ शकता आणि रिलॅक्स व्हायचं आहे. फक्त काय करायचं आहे तर तुम्हाला काही वस्तू कापायच्या नाही, चिरायच्या नाहीत आणि ह्या गोष्टी मात्र तुम्हाला टाळायच्या आहेत. कारण 8वा-9वा महिना आहे, आपल्याकडे वॉशरूमला जाणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं असतं. आता आपल्या तब्येतीची काळजी घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. अजिबात घाबरायचं नाही. घरातल्यांनी जर सांगितलं तर तू जेवू नको तर अजिबात नाही. भरपूर खा, पाणी वगैरे काय, स्वतःची काळजी घ्या. 2-3 तास उपाशी राहू नका. सॉफ्ट जे असेल ते तुम्ही खाऊ शकता. भूक लागली तर सगळंच खाऊ शकता, काही अडचण नाही. ज्याला वाटतं त्यांनी पाळावं, ज्यांना वाटत नाही त्यांनी अजिबात पाळू नये. बाकी सगळं तुमच्या मनावर आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि गर्भवती महिलांसाठी काय करावे काय नाही हे संपूर्ण सांगितले आहे. तसेच ग्रहण काळातील संपूर्ण सेवा सांगितलेल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.